तुझा वन के तसा फोटो काढा घेऊन खाल्लाय. व्हिडिओ केलाय का मला टाकायला युट्यूबला हा. थँक्यू म्हणूनच मला विचारू लागला खाली कधी जायचंय हो ना. तर हे आहे सरप्राईज. मला माहिती नव्हतं बघा ताईनं 1K चं सरप्राईज दिलंय लेकरांनी. हॅपी 1K सर सबस्क्रायबर. समीक्षा महादेव दिव्या अजय सगळ्यांकडून कशामुळे ते तर ह्याच्यात आहे गिफ्ट. मला काहीच माहित नाही. तर हे फूल आणि हे गिफ्ट काय आहे बघूच आता ताईनं. तर गिफ्ट आहे काय ड्रेस ना. तर हे पहा असा ड्रेस आहे. एक मिनिट हे असं समोसा हे आहे गिफ्ट. कुणी घेतलंय तू पिलूने घेतलंय बघा. येईल का साईज माहित नाही. दोघींनी मिळून सगळ्यांनीच मिळून घेतलंय. चला तर हे आहे आता घालते आणि नंतर केक कापते बरं का ताईंना. तर हे आहे ड्रेस 1K चा लेकरांनी आणि सगळ्यांनीच मिळून दिले. सोनू पिलू जय आणि ह्यांनी पण या हो तुम्ही लेकरं येत नाहीत व्हिडिओ मध्ये या. सगळ्यात मोठा सपोर्ट आमचे मिस्टर. लेकरं बी करते तर पण लेकरं व्हिडिओ मध्ये येत नाहीत ताईनो. सगळ्यांचा माझ्या फॅमिलीचा पूर्ण फॅमिलीचा आणि विशेष म्हणजे माझ्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद आणि युट्यूब फॅमिलीचा सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आहे. असाच सपोर्ट इथून पुढे पण करत राहा ताई दादांनो. लेकरांनी माझ्यासाठी चष्मा हे आमच्या आईसाठी. तर आता लेकरांनी काय लिहिले वाचून दाखवते ताईनो. आई तू आयुष्यभर आमच्यासाठी जगलीस. मला वाचता रडू येत मला रडायला येते असं वाचायला की पुन्हा हे थोडासा स्क्रीनशॉट तुम्हाला पुढे दाखवते ताईनो. हे घ्या मी काय वाचू शकत नाही. तर हे बघा तुम्ही आणि ह्याचा फोटो पण थोडासा तुम्हाला दाखवील. फोटो काढून घ्यायचा. तर ज्यांना वाचायचे तेव्हा मी काय नाही वाचू शकत. हे नंतर मी एकटी वाचल. हॅपी 1 सबस्क्रायबर मा. तर चला असं आहे आमचे. आता हे जे आहेत हे चौघांचे इथे काय आहे कशामुळे मला काय माहित नाही. अंगठे तेव्हा का जय समीक्षा म्हणजे पिल्लू आपलं. हे आमचे मिस्टर. ही दिदी म्हणजे सोनू. सगळ्यात लहान अंगठा सगळ्यात मोठी असून सगळ्यात मोठी तरी पण सगळ्यात लहान अंगठा. तर चला यावं केक कापत आता. लेकरं पण आहेत. लेकरं काही केक कापायला बी येत नाहीत ताईनं. आणि प्लॅन तर त्यांचा लेकरांचाच आहे सगळा. तर कसं वाटलं कशी वाटली माझी फॅमिली कसे वाटले माझे लेकर. बस किती तिथं तर बस. काम आहे गाडी. हो तुला काम आहे माहिती. धरा हो तुम्ही या की अलीकडे. नाही दोघं म्हणाले काय म्हणतात तर हॅपी 1K मम्मी. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. आता हे पटकन खावं लागेल. आईस्क्रीम केक पिघळायला आहे. सगळ्यात मोठा सपोर्ट आमचा आहे. सगळ्यात मोठा सपोर्ट. आणि माझे लेकरं माझी फॅमिली आणि माझे स्वामी महाराज आणि माझी युट्यूब फॅमिली. तर ताईनं हे होतं 1Kचं सेलिब्रेशन. काहीही माहीत नाही मला. जसं मी आजीकडून खाली आले तसं पिल्यानं शूट केलं. बघितलं तुम्ही. म्हणू लागले केक केक केक. पण मी म्हणलं थांबा आता महिना एंडिंग आहे थोडंसं म्हणजे आता समजू शकतात तुम्ही. तर तरी पण पिल्यानं काय केलं की माहीत नाही. तिन्ही पण लेकरांनी म्हणून जैत्र लहानच आहे समजा. पण पिल्या आणि दिदी दोघीने मिळून केलं. हे काही ड्रेस आणला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. केक पण त्यांनीच आला. आणि ते काय लिहिलं आहे तर ते मी काय वाचलं नाही आहे. तर पुढं जोडते तुम्हाला ताईंनो. ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जोडून तुम्हाला दाखवेल मी किंवा मग थंबनेलला ठेवेल. तर नक्कीच वाचा माझ्या लेकरांनी काय लिहिलं आहे ते. आणि त्यांनी सरप्राईज पण दिलं आहे. माझ्या फॅमिलीचा सपोर्ट मला कोणीच फक्त व्हिडिओमध्ये येत नाहीत ताईंना लेकरं पण मला एवढं सपोर्ट करतात ना. तर विचारायची सोय नाही. फक्त त्यांचं म्हणणं असते की सोशल मीडिया आहे मम्मी आम्हाला नको व्हिडिओमध्ये. एक जण पण येत नाही आहे. तर आम्ही दोघंच असतो. तुम्ही पहिल्यापासूनचे माझे व्हिडिओ बघा. कुठल्याच व्हिडिओमध्ये एकही माझं लेकरू कुठंही दिसत नाही.
कारण सोशल मीडियामुळे त्यांना आवडत नाही, नाही तर नाही. पण माझे लेकरं मला पाठीमागून कॅमेऱ्याच्या मागून जे सपोर्ट असते तर ते मला सपोर्ट आहे ताईंनो. खूप माझ्या फॅमिलीचा मला सपोर्ट आहे. मला दुनिया काय म्हणते किंवा बाकीचे काय म्हणतात मला काहीही घेणं देणं नाही. मला माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे, माझ्या नवऱ्याचा, माझ्या लेकरांचा सपोर्ट आहे. बस इथपर्यंतच मी मर्यादित ठेवते. बाकीचे काय ओरडतात, काय बोलतात, मग नावं ठेवीत असतील की काय आता हे चालू केलं, असं केलं. आणि 100 मी तर म्हणील की 90% लोक नाव ठेवणारेच असतील, 100%. आणि माझी विशेष म्हणजे यूट्यूब फॅमिली. माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सपोर्टमुळे, माझ्या महाराजींच्या आशीर्वादामुळे मी आज इथपर्यंत आहे. आणि इथून पुढं पण माझ्या यूट्यूब फॅमिलीचा आणि माझ्या घरच्या फॅमिलीचा, माझ्या लेकरांचा आणि नवऱ्याचा मला सपोर्ट फुल मिळणार म्हणजे मिळणारच. ताईनं तर हार मानायची नाही. माझ्या मुलीनं तिघांनी पण खूप छान लिहिलं आहे. मी ते काही वाचलं नाही, कारण ते वाचताना मला रडू येऊ लागलं म्हणून मी वाचलं नाही. तर मी तुम्हाला ती स्क्रिप्ट पुढं जोडते ताईंनो, तर तुम्ही नक्कीच वाचा काय आहे ते. तर हे एवढाच काय पाहिजे असते माणसाला अजून आयुष्यात जगण्यासाठी, बस एवढं मिळालं तरी भरपूर झालं. कारण दुनियानं चांगलं म्हणून उपयोग नसते आपल्याला, आपल्या घरच्या फॅमिलीचा सपोर्ट भेटला बस इथपर्यंतच. ह्याच्यातच खरी छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद कसा भेटेल हे बघायचं असते ताईनं. तर माझं सेलिब्रेशन असं झालं बघा. जसं की तुम्हाला म्हणलं, मी पोस्ट टाकली तर त्याला पण मला माझ्या ताईंनी खूप सारा, दादांनी ताईंनी खूप सारा सपोर्ट केला. खूप साऱ्यांच्या कमेंट आल्या, तर त्यांच्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचल्या ताईंनो. तुमच्या कमेंट, तर तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. त्याच्यासाठी मी खूप खूप तुमची हृदयातून मनातून अशी आभारी आहे ताईंनो. आज तुमच्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत आहे. तर चला पुढचा प्लॅन काय आहे आता, तर तिनं ठरवलं आता काय करते काय माहिती, दाखवते तुमच्यासोबत, ते पण शेअर करते ताईंनो नक्कीच. हां टाक. तर आता ही आहे आमच्या पिल्लूची रेसिपी. हो बस झालं, माझी जास्तीच नको. तर ह्याच्यामध्ये काय टाकलंय, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या नाही आहे ना, नुसता कांदा टोमॅटो पाहिजेत का, आणखी मग काय होतं त्याला, तिच्या लक्षात नव्हतं. आता मी म्हणल्यामुळे लक्षात आलं की हिरव्या मिरच्या पण असतात त्याला. मी सहज म्हणलं कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या, आपल्याला बोलायची सवय लागलेली ना ताईंनो, त्याच्यामुळे तर ती म्हणती हो हिरव्या मिरच्या पण असतात. गॅस कमी केलाय. आणि आपले घरगुतीच मसाले, आणि हे जे मसाला आहे तर हे आपला ह्याचा केलेला, मी दीदीने आणलेला, त्याचा खूप छान आणि सुंदर मसाला आहे. हे पाय एवढा झाला आहे ताईंनो, 1 नंबरमध्ये चवीला तर इतका सुंदर आहे ना. आणि इकडं काय केलं तर संध्याकाळच्याला आपल्याला नुसता भात जमत नाही ताईंनो, सवय नाही आहे. त्याच्यामुळे मी काय केलं मग, एक कारलं होतं मस्त अशी छान अशी चमचमीत अशी थोडी रस्सेदार कारल्याची भाजी. हो ह्या कुठे डब्यात आहेत लाल मिरच्या. तर हे पाशी तर छान शिजू देते, एवढं नाही पातळ ठेवायची, थोडंसं आटल्याच्या नंतर पाणी आटू देणार आहे, थोडं अर्धवट झाकून ठेवते असं. आणि इकडं हे तर ह्याचे तांदूळ दिसतंय, हे तांदूळ आणि आपली ह्याची डाळ, सॉरी मला काय येत नाही पटपट डाळींची नाव, तुरीची डाळ अशी भिजू घातली. ही कोथिंबीर चिरून ठेवली. आणि हे आहे आपलं चिंच टाकायची, तिला गुळ बी टाकावं लागेल ग पिलू थोडा, नाही का, चिंचाचा भात, काय चिंचाचा भात. आणि ह्या 2 मिरच्या, आणि त्या मिरच्या कशात, आणि ह्या हिरव्या मिरच्या आणल्यात तिनं आता टाकण्यासाठी. तर हे काळ्या मिऱ्याचं पावडर टाकायचं आहे, थोडा बिर्याणी मसाला, थोडासा सांबर मसाला आहे ह्याच्यात, ते पण टाकायचं आहे. हे आंबा आणला आहे आता, ह्याचं बघते काहीतरी आता उद्याच्याला. आता आज तर ही रेसिपी होईल ताईंनो. हे कोथिंबीर, हे का ह्या मिरच्या तिनं बस का ग, ह्या नको का आता, नको नाही पाहिजे तर ठेवून द्यावं लागतं. हो मग काय तर हे आहे काळ्या मिऱ्याचं पावडर, हेच सगळ्यात मेन आहे ह्याच्यातलं इन्ग्रेडियंट्स, बरोबर का. आणि चिंच आणि सांबर पावडर चिंच. तर चिंच मिऱ्याचा भात बनवू शकतो आपण ह्याला, हो ना पिलू, सांबर राईस म्हणा बाई, काय सांबर राईस. तर करून बघा ताईंनो एकदा नक्कीच तुम्ही पण सांबर राईस. आणि हे आहे आता सांबर पावडर. बस बस बस. तर हे चिंचाचं पाणी जे आहे ते पूर्ण भात शिजल्याच्या नंतर आहे, हो ना ग, हो तर नंतर आहे ताईंनो.